प्रज्वल दलवी बॉलिंग ट्रॅक वरती सुद्धा दाखल झालाय. शॉर्ट डायनामिक पॅकेट ऑफ टीम माई गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली क्रिशा 11 या नावाने संघाच्या स्पर्धेमध्ये उतरलाय. काल देखील आपण पाहिला, काल देखील धर्मवीर चषक वडवली पडगा वडवली या ठिकाणी सुपर 4 मध्ये हा संघ क्वालिफाय झालाय. आज देखील प्रतीक पाटील सूरज पस्ते लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन एक जबरदस्त मॅच रंगताना पाहायला मिळणार आहे. अनेकदा पाहिले आपण अतुल पाटील असेल आशिष पाटील यांनी या संघाचं नेतृत्व केलंय. श्री हनुमान घोडगाव संघ आज देखील मात्र त्यांना तोच दबदबा पुन्हा त्या स्पर्धेमध्ये आपल्या अस्तित्वासाठी कायम अबाधित ठेवावा लागेल. मात्र प्रतिस्पर्धी संघ ताकदीचा आहे. समोर पहिला प्रज्वल दलवी आहे बॉलिंग ट्रॅक वरती, समोर प्रतीक पाटील. एक जबरदस्त मॅच रंगत आहे. पंचांकडनं गाठ घेत असताना पंचांकडनं ग्रीन सिग्नल आला. लेट्स प्ले गेम ऑन. मॅचला सुरुवात केली जाईल. पहिला चेंडू अगदी बॅटच्या इथे काय घडलंय. पहिल्या चेंडूवरती प्रतीक पाटीलची विकेट आली, मोठी विकेट. पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला होता, जणू लगेच इथनं धाव घेण्याचा कॉल अगदी खतरनाक ठरलाय. सध्या त्या एंडला नॉनस्टॉप एंडला धावत असताना इथे रनआउटच्या स्वरूपात धक्का मिळालाय. टीम श्री हनुमान घोडगाव संघाला पहिला धक्का, पहिली विकेट स्वतः जाते आहे. ड्राईव्ह स्लो या प्रकारचं स्लोगन असतं आणि त्याचप्रमाणे इथे मी पाहिलं की अगदी हातामध्ये चेंडू विसावला होता. तिथनं धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये ती रन घेणं आवश्यक होतं का हा प्रश्नचिन्ह सध्या उपस्थित झालाय. कारण या ठिकाणी हा महत्वाचा खेळाडू होता या संघाचा, लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन होतं आणि तिथनं ही धाव घेणे कुठेतरी अंगलट आलाय. हा संघावरती स्वतः एक फलंदाज बाद झाल्याचा संकट आलाय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती हर्षद पाटील. फटका पहा, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आणि फटका जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सूरज पस्तेचा वार, चेंडू जाईल सीमा पार, आला हा चौकार. प्रज्वल दलवीवरती अगदी क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहिला, एक आक्रमकतेने भरलेला फटका. कुंदेगावचं भारतीय जनता पार्टीचं अंबाडी परिसरातील एक मोठं नेतृत्व दिनेजी शिवराम भोई साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालंय. वेलकम आपलं या ठिकाणी आपण करतोय सहर्ष स्वागत. इथे पहा जबरदस्त रनिंग इथे कंप्लीट करताना पाहायला मिळेल आणि त्यांच्या सोबती आपण पाहतो कुंदेगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व नारायणजी आगिवले यांच्या देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील आपण करूया या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. आणि नारायणजी आगिवले काकांचा आज वाढदिवस आहे. आज या आम्ही कुंदेकर आणि माऊली प्रतिष्ठान आयोजित डॉक्टर दत्ता सामंत चषकाच्या वतीने आमच्या समायोजित पॅनलच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपणास आई एकविरा उदंड आयुष्य लाभो हीच आई एकविरा चरणी प्रार्थना करूया. इथे देखील आपण एक जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट पाहिली, जणू एखादा चित्ता त्या विकेटवरती धावत होता असा सूरज पस्त्याने दाखवून दिला. पंचाने सध्या इथे सांगितलं इट इज व्हाईट बॉल. एक अव्वंतर एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल धाव फलकावरती. सूरज पस्ते हे नाव अतिशय चर्चेतलं नाव आहे मित्रांनो, एक मोठं चर्चेतलं नाव. आणि आज श्री हनुमान घोडगाव संघाला याच नावावरती खूप काही डिपेंड आहे आणि त्याला माहिती आहे त्यांच्या संघाला सूरज पस्तेचं जोपर्यंत असेल मैदानावर तोपर्यंत चांगली धावसंख्या आपण उभारू शकू. इथे फटका तर अगदी लॉफ करण्याचा प्रयत्न आहे, खाली क्षेत्र आहे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो. इथे दोघांमध्ये तालमेल नव्हतं आणि तिथे तालमेल नसल्या कारणाने इथे 2 धावा कंप्लीट झाल्या. नो मार्क्स लाईन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. प्रथमेश साळके त्या ठिकाणी उपस्थित. दोघांमध्ये तालमेल पाहिलं नाहीये.
बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय प्रज्वल दलवी. प्रथमेश त्या ठिकाणी होते, झेल खाली कॉलिंग दोघांची नव्हती म्हणून ते मिस जज झाला आणि इथे कॅच ड्रॉप. इथे अजून एक चांगला फटका आहे, तिथे क्षेत्ररक्षक आता उपस्थित झालाय. पुन्हा इथे दोघांमध्ये तालमेल, कॉलिंगचा प्रश्नचिन्ह इथे पुन्हा उपस्थित झाला. बॅक टू बॅक हर्षद पाटीलला 2 जीवनदान मिळालेत. दोन्ही फटके जर आपण पाहिले तर अगदी बॅटवरती नीट कनेक्शन प्रॉपर झालं नाही, त्याच्याचमुळे इथे या 2 कॅच ड्रॉप झाल्यात. कॅचेस विन द मॅचेस हे स्लोगन मात्र आपण अनेकदा पाहिलं आणि इथे या 2 विकेट्स 2 चेंडूवरती एकाच खेळाडूच्या विकेट सोडल्यात. सध्या या विकेट्स किती महाग ठरेल ते देखील पाहावं लागेल. मात्र त्या 2 चेंडूवरती 4 धावा तर आल्यात. इथे काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय, शफल झाले, क्रॉस वॉटेड फटका, डीप बॅकवर्ड केलेल्या क्षेत्रामध्ये फटका जाईल बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. नवसाला पावते हकेला धावते गाव देवी माता, नवसाला पावते हकेला धावते गाव विपक्षामध्ये साईका दिवाना सांगोडे संघ या दोन्ही टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. इनिंग ब्रेक नंतर आपण तुमचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. साईका दिवाना सांगोडे, विपक्षामध्ये दीपक दादा प्रतिष्ठान धामणगाव, दीपक भोईर यांच्या नावाने हा संघ इथे पुरस्कृत झालाय. ज्याच आपल्यात नाही त्याच्या नावाने आपण हा संघ इथे पुरस्कृत करताना पाहायला मिळेल. सामना चांगला रंगताना पाहायला मिळतो. एका बाजूला श्री हनुमान घोडगाव, विपक्षामध्ये क्रिशा 11 आई गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली. बॉलिंग ट्रॅक वरती प्रथमेश थाळके आले. धावसंख्या पहिल्या षटकानंतर तब्बल 16 झाली आहे. 16 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या चेंडूवरती आपण पहिल्या रनआउटची विकेट आणि कोणत्याही संघाच्या संघनायकाला किंवा संघाच्या खेळाडूंना रनआउटची विकेट हवी अशी वाटत नसते, कारण त्यांना माहिती आहे की नको असेल धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये आपण एक चांगल्या खेळाडूची विकेट इथे गमवत असतो. आणि विकेट गमवत असताना प्रत्येक पाटील सारखे एक तगडा फलंदाजी इथे विकेट तर श्री हनुमान घोडगाव संघाने गमावली आहे. प्रथमेश थालके सुद्धा इथे सेकंड ओव्हर साठी बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. एक चांगला गोलंदाज आहे. प्रत्येक चेंडूवरती व्हेरिएशन, प्रत्येक चेंडूवरती वेग, असा प्रचंड विविधतेने नटलेला चेंडू तो अनेकदा टाकत असतो. एक अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा आणि अशाच अनेक अष्टपैलू खेळाडूंच्या मुले हा संघ आज सध्या नावारूपाला आला. या परिसरामध्ये असेल, भिवंडी असेल, रायगड परिसरामध्ये असेल, मुरबाड, शहापूर परिसरामध्ये जाऊन देखील चांगली कामगिरी अनेकदा त्यांनी केली या संघाने. प्रथमेश थालके बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू. इथे डीपेक्षा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका तर सजवला. इथे क्षेत्ररक्षक आहे मात्र बनवून राहतील प्रेक्षक. ताकद एवढी होती की सूरज पस्तेने हा ठोकलाय. दमदार षटकार. पालखी मानाची वेता देवाची, पालखी मानाची मिडऑफचा क्षेत्ररक्षक लॉंगॉन आणि मिडऑफचा अगदी डोक्यावर क्षेत्ररक्षक पाहत राहिले, जणू एखादा फटका आकाशामध्ये विमान चाललाय आणि त्या विमानाला पाहत राहण्या एवढी सध्या कृती त्या खेळाडूने केली आहे. कारण अगदी त्याच्या डोक्यावर खूप दूरवरचा षटकार ठोकलाय. फलंदाज सूरज पस्ते, हाईट पहा अगदी मोठी, खेळ देखील मोठा, नाव देखील मोठं क्रिकेटच्या पटलावरती आणि चांगला खेळ सध्या षटकार ठोकलाय. पहा व्हेरिएशन इथं करताना पाहायला मिळालं. याच गोष्टीचा उल्लेख मी पहिल्या सुरुवातीपासून केला. प्रथमेश सालके याच गोष्टींसाठी चर्चेतलं नाव आहे. एखादा मोठा फटका आला, वेगवान चेंडू आपण अनेकदा पाहिलं, तदनंतर पाहिलं ते लगेच व्हेरिएशन, कटर चेंडू, इन कटर, आउट कटर, अशा प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक व्हेरिएशन आपण पाहिलंय. आणि सध्या तरी तेच पुन्हा चित्र पाहायला मिळालं. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण सर्वजणी स्पर्धाचा आनंद घेत आहात. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. इथे फटका पुन्हा एकदा फसलाय, पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. आता होणार नाहीये मिस्टेक. आणि जिथे 2 जीवनदान मिळत असताना हर्षद पाटीलला 3रा जीवनदान मिळणार नाहीये आणि इथे धक्का क्रमांक 2 लागत असताना टीम श्री हनुमान घोडगाव संघ फलंदाज बाद.
2 विकेट जर गेलेत, अजून सागर पाटीलचं येणं बाकी आहे. एक चांगला लेफ्टी हार्ड हिटर बॅट्समन आहे संघामध्ये. आता सध्या तरी मी म्हणे की काहीशी रणनीती आखली असतील, त्याच्याचमुळे सध्या त्याला मागे ठेवलं असेल. कालच्या दिवसामध्ये आमच्या समेत समालोचकाचा पाठीचा कणा म्हणून ज्याला संबोधतो स्कोरर, आणि स्कोररच्या भूमिकेत तन्मय तरे होते. आज घनश्याम पाटील आमच्या समेत आहेत. स्कोररच्या भूमिकेत फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिथे. एक धाव सुद्धा घेतली जाईल. भुवन पाटील एक अष्टपैलू खेळाडू या संघाचा प्रचंड वेगवान गोलंदाज आहे आणि आता 4थ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी दाखल झालाय भुवन पाटील. घोटगावकरांचा इतिहास पाहिला तर तब्बल 50+ कंप्लीट झाले त्या गावच्या क्रिकेटला, आणि तब्बल 50हून जास्त वर्षाच्या क्रिकेटच्या काळामध्ये क्रिकेटवरती अधिराज्य गाजवणारा गाव कोणतं असेल या परिसरामध्ये तर ते म्हणजे आपण म्हणतो श्री हनुमान घोटगाव संघ. एक जबरदस्त खेळ त्यांचा क्रिकेटच्या पटलावरती आतापर्यंत राहिलाय. इथे पंचाने घोषित केलाय नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा इथे पंचाने सध्या नो घोषित केलाय, आणि इथे स्विच इट रिव्हर्स स्विच खेळण्याचा प्रयत्न झाला होता. या चेंडूला धाव तर आली नाहीये. सध्या संधी पुन्हा एकदा आली आहे. जी संधी पहिल्यांदा आली होती तिचं सोनं झालं ना, पुन्हा एकदा फ्रीटच्या चेंडूवरती संधी आली आहे आणि समोर फलंदाज मिस्टर सूरज पस्ते. इथे कटर चेंडूचा वापर केलाय, मात्र इथे देखील दिशेवरती नियंत्रण आहे. फलंदाज बॅटेज आहे. कटर चेंडूचा वापर केला, आणि इथेच मी मगासपासून उल्लेख करत होतो की प्रथमेश चालके अनेकदा याच चेंडूंसाठी ओळख राहिली या खेळाडूची, आणि पुन्हा एकदा तीच ओळख दाखवत असताना एक जबरदस्त गोलंदाजी कशी करावी, प्रत्येक चेंडूचं व्हेरिएशन कसं करावं, आणि आताच्या सध्याच्या घडीला क्रिकेटच्या पटलावरती तुमच्याकडे वेग किती आहे त्याला महत्व नाहीये, तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहे, तुमच्याकडे किती क्वालिटीचे चेंडू आहेत त्याला खूप सारं महत्व आहे, आणि ते सध्या दाखवत असताना प्रथमेश स्विच इट खेळण्याचा प्रयत्न अगदी यशांचा मधोमध सापडला. इट इज LBW. फलंदाज होईल बाद. अजून एक मोठा धक्का, मोठा मासा घाल लागतोय. सूरज पस्ते देखील डगआउटच्या असायला पडतील. धक्का क्रमांक 3.
चौथा सामना असणार आहे दीपक दादा प्रतिष्ठान धामणगाव विपक्षामध्ये साईका दिवाना सांगोडे या दोन्ही संघांमध्ये पुढची मॅच रंगणार आहे। दोन्ही टीमचा कॅप्टन आमच्या समेत लगेच इथे रिपोर्टिंग करा। आपला टॉस या ठिकाणी आम्ही संपूर्ण करत आहोत इनिंग ब्रेक नंतर। आवेश आला, आवेश भोईर इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू अगदी प्रचंड वेगाने पाहिला आवेश भोईर आणि धोंडा वडवली संघाचं एकच वैशिष्ट्य आपण पाहिलंय, जेव्हा जेव्हा प्रमुख गोलंदाजावरती आक्रमण केले जातं त्यावेळेला येणाऱ्या सेकंड थर्ड ओव्हर मध्ये फोर्थ ओव्हर मध्ये ते कमबॅक करणं ही त्या क्रिकेटच्या धोंडावडीकरांच्या क्रिकेटच्या रक्तामध्ये आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा प्रथम सिद्ध केलं आणि तदनंतर आवेश भोईर देखील तेच प्रयत्न करून दाखवत आहे। यंग खेळाडू आहे मात्र सध्या या पटलावरती चांगला खेळ त्याने आतापर्यंत तर केलाय। दोंडावडोली गावचे शिवसेनेचं मोठं नेतृत्व सन्मानित सुभाषजी दैवी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्याला विनंती करतो की आपण मंचावरती या। आपलं आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गवासी डॉक्टर दत्ता सामंत चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। सुभाषजी दळवी साहेब आपण या मंचावरती आपल्या या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे। भुवन आहे इथे फटका चांगला आहे अलॉंग द कार्पेट वेगाने इथे क्षेत्ररक्षक चाललाय, दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे कंप्लीट चाल, तिसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे इथे तिसरी धाव कंप्लीट होईल का नाही, इथे फलंदाज सध्या तरी बाद असेल कारण हे सॅक्रिफाईस मी म्हणेन आशिष पाटील साठी होतं आणि आशिष पाटील कुठेतरी उशिराने उपस्थित झाले आणि त्याच्याच मुळे ही विकेटची सॅक्रिफाईस सध्या इथे केली आहे कारण आशिष पाटील म्हणजे या संघाचा बॅकबोन आहे, संघाचा पाठीचा सध्या मी म्हणेन लेट पण थेट आता फलंदाजी करावी लागेल। ग्रेट आशिष पाटील एक अनुभवी खेळाडू आहे, संघाचा बॅकबोन ऑफ टीम श्री हनुमान घोडगाव संघ। आशिष पाटील सागर पाटील हे दोन्ही अगदी खंदेस खेळाडू आहेत त्या टीमचे। फटका समोरच्या दिशेने खेळला आणि चेंडू जाईल, इट्स अ बाउंड्री लाईनच्या बाहेर, भुवनचा हा वार, चेंडू जाईल सीमा पार, आलाय षटकार। जबरदस्त कडक टायमिंग आणि इथे आवेश भोईर वरती आक्रमण करत असताना फलंदाज इथे पुन्हा चेंडूला उडवलाय, फटका फसलाय, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, इथे वेल जज चांगली कॅच इथे पकडली आहे। भुवनचा खेळ स्वतः समाप्त झालाय, अजून एक धक्का लागेल टीम श्री हनुमान घोडगाव संघाला, धक्का क्रमांक 5वा। नवीन बॅट्समन एंटर झालाय इन ॲट नंबर 7 वरती दर्शन पाटील। साईका दिवाना सांगोडे विपक्षामध्ये दीपक दादा प्रतिष्ठान धामणगाव संघ। आपण या आपल्या टॉस या ठिकाणी आपण इनिंग ब्रेक नंतर लगेच करणार आहोत, खूप जास्त वेळ आपण घेऊ नका, दोन्ही संघांना विनंती करतो। काल आम्हाला वेळे अभावी खूप साऱ्या इथे अडचणींना सामोरे जावं लागलं, एक सामना देखील इथे पेंडिंग आहे, त्याच्यामुळे दीपक दादा प्रतिष्ठान धामणगाव आणि साईका दिवाना सांगोडे दोन्ही टीम आपण या आपल्या टॉस या ठिकाणी आपण इनिंग ब्रेक नंतर करत आहोत। दर्शन पाटील नवीन फलंदाज इथे आल्याला स्विचेट खेळण्याचा प्रयत्न आहे, मात्र काय जबरदस्त चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केलाय। आवेश भोईर
आशिष पाटील अजूनपर्यंत वेट अँड वॉच करतात त्या षटकामध्ये कधी चेंडूची सागर पाटील लेट उशिराने स्वतः संघामध्ये दाखल झालेत. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. धाव घेतली गेली आहे. दुसरी धाव इथे कंप्लीट करेल का नाही इथे प्रयत्न चालू आहेत. इथे दर्शनला मला वाटते पंचांनी बाद घोषित केलंय की आशिष पाटील ते पाहावं लागेल. समीर भोईर धामणगाव यांचा देखील शुभागमन झालं. वेलकम समीर, आपलं देखील या मंचावरती आम्ही करते स्वागत. वेलकम समीर, या आपण मंचावरती आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. दर्शन बाद झाला. आतापर्यंत या 2 विकेट लेट आल्या, मात्र त्यांच्यासाठी या 2 विकेट सॅक्रिफाईस केल्यात. त्यामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळालं दर्शन आलाय. सलामीला नेहमीच आपण प्रामुख्याने या 2 खेळाडूंना पाहत असतो. सागर पाटील, आशिष पाटील, मात्र ते दोन्ही खेळाडू उशिराने उपस्थित झाले, म्हणून सध्या ही संघावरती अशा प्रकारचे विकेट सॅक्रिफाईस करण्याची वेळ आली आहे. अगदी जवळच्या अंतरावरती गोडगाव गाव आहे आणि अंबाडीचं मैदान म्हणजे एक ते हक्केवरती आहे, मात्र येण्यासाठी कुठेतरी उशीर केला. तरी सध्या संघ चांगल्या सुस्थितीमध्ये आहे. 35 धावा झाल्यात. येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किती धावा आणल्या जाते या दोघांच्या माध्यमातून ते देखील पाहावं लागेल. चला चेंडू मैदानात आलाय तो आपण कलेक्ट करा आणि मॅच देखील सुरू करा. आपण जास्त वेळ घेऊ नका. ऑफिशियल पंच आपण वॉर्निंग तशी द्या. आमचे प्रथमेश नाना आहेत पंचाच्या भूमिकेत. चला मॅच आपण सुरू करायचं आहे. क्रिशा 11 आई गावदेवी स्पोर्ट्स तोंडा वडवली संघ प्लीज कॉपरेट. अक्षय पाटील, चला मॅच आपण सुरू करायचं आहे. चला मॅच आपण सुरू करणार आहोत. 4थ्या षटकाला सुरुवात या ठिकाणी करत आहोत. दीपक दादा प्रतिष्ठान धामणगाव आणि त्यांच्या विपक्षामध्ये साईका दिवाना सांगोडे संघ. आपण या ठिकाणी या आपला टॉस आम्ही संपूर्ण करत आहोत. दीपक दादा प्रतिष्ठान धामणगाव संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. दीपक दादा भोईर आज आपल्यामध्ये नाहीये, त्यांच्या नावाने हा संघ सध्या इथे उपस्थित केलाय. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स आहेत, जास्त वेळ आपण घेऊ नका. लेट दीपक दादा प्रतिष्ठान धामणगाव विपक्षामध्ये साईका दिवाना सांगोडे दोन्ही टीमचा कॅप्टन आपण या. 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज दाखल झालाय. शैलेश भोईर इथे आलेत आणि धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 35 धावा. शैलेश भोईर समोर आपण पाहतोय मिस्टर सागर पाटील. इथे फुलटॉस आहे, त्याला दिशा दिली आहे, फक्त चेंडू जाईल 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. सागर पाटीलचा हा अगदी दमदार फटका आपण इथे पाहिला आणि त्या चेंडूवरती फुलटॉस वरती एक दमदार फटका चौकार पाहायला मिळाला. खराब डिलिव्हरी सध्या या ठिकाणी पेश केली आणि त्याचमुळे की काय हा फटका कन्वर्ट केला चौकारासाठी. पुढे टाकला चेंडू, तिथनं लॉफ करण्याचा प्रयत्न आहे. अलॉन द कार्पेट वेगाने क्षेत्ररक्षक तिथे अक्षय आले, चेंडू अडला फेकला, तद्वरती दुसऱ्या धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि पहा क्षणाचाही विलंब न करता एका धावेचं परिवर्तन लगेच दुसऱ्या धावेमध्ये केले गेलं आणि जिथे 1 होती तिथे 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा कंप्लीट केल्या. 41 रन्स धावफलकावरती लागले गेलेत. सागर पाटील आणि आशिष पाटील ही भक्कम जोडी
एखादी इमारत उभी करताना आपण जी सुरुवातीच्या काळामध्ये उभी करणारे आपण स्वतः जे फाउंडेशन उभं करतो त्या प्रकारचं या संघाचा फाउंडेशन उभं करण्याचं काम सुद्धा या दोन्ही खेळाडूंनी आजवर क्रिकेटच्या पटलावरती केलंय. वेलकम समीर भोईर, आपल्या या स्पर्धेच्या वतीने आपण सहर्ष स्वागत करतो. हा चेंडू आहे व्हाईट बॉल. लेट दीपक दादा प्रतिष्ठान धामणगाव संघ आज या नावाने संघ इथे खेळणार आहे आणि दीपक दादा भोईर जे आज आपल्यामध्ये नाहीयेत त्यांच्याच नावाने हा संघ इथे खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांच्याच आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या नावाने संघ इथे खेळताना आपण पाहतोय. हा चेंडू देखील पहा यष्टीरक्षकाकडनं मिस्टेक झाली आहे, तिथे लगेच एक धाव कंप्लीट केली आहे. हा चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, सबरीन आपण चेंडू पाहिला. 22ची एक धाव सध्या इथे मिळाली आहे. आशिष पाटील वरती आता येणाऱ्या चेंडूंवरती खूप काही निर्भर असेल, चांगला खेळ त्यांना करावा लागेल. एक 22ची धाव सध्या इथे आली आहे. दोन्ही संघांमध्ये पाहिले तगडी स्टारकास्ट आहे. आशिष पाटील, सागर पाटील, सूरज पस्ते, भुवन आहेत, प्रतीक पाटील. समोरच्या संघामध्ये पाहिलं प्रथमेश सालके, अक्षय पाटील. इथे फटका बॅटचा शॉट मध्ये घेतलाय. पहिला चेंडू फेस केला आशिष पाटीलने आणि त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. हा दमदार षटक्यात ठोकलाय. काय फटका आपण पाहिला. अगदी बॅटचा स्लॉट मध्ये घेता मेरिट वरती चेंडूला उचलला, तिथून चेंडूला फेकून दिला ऑन साइड. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून हा चेंडू केला सीमारेषा पार षटकार. एक जबरदस्त फटका एक्झिक्यूट करत असताना इथे 6 धावा आल्या. शैलेश वरती आक्रमण केले. सध्या थोडीफार प्रेशर त्यांच्यावरती असणार आहे आणि यानंतर आपण टॉस देखील या ठिकाणी संपन्न करत आहोत. लेट दीपक दादा प्रतिष्ठान धामणगाव विपक्षामध्ये साईक दिवाना सांगोडे. हा फटका देखील पहा, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आशिष पाटील ठोकलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. 6 खऱ्या अर्थाने संजय पाटील यांनी खूप चांगला उल्लेख केला. लेट पण थेट एंट्री झाली, ग्रेट आणि जबरदस्त बॅटिंग करत असताना मिस्टर आशिष. अजून एक षटकार आला तर या ठिकाणी पहिल्या एक षटकार 3 षटकासाठी तब्बल इथे 500 रुपयाचा कॅश प्राइज होतं दिनेश भोई साहेबांच्या माध्यमातून. मात्र ती सध्या संधी हुकली आहे. मात्र काय फटकेबाजी केली, एकच म्हणे लेट पण थेट एंट्री झाली, ग्रेट आणि षटकार देखील जबरदस्त ठोकलेत. 57 झालेत. 58चं टार्गेट सेट केलंय. 57चं टार्गेट आहे आणि ते कशा प्रकारे चेस करतील त्यानंतर आपण त्या अगोदर आपण इथे टॉस देखील कंप्लीट करत आहोत. साईका दिवाना सांगोडे विपक्षामध्ये लेट दीपक दादा भोईर प्रतिष्ठान धामणगाव या दोन टीम मध्ये आपण टॉस करत आहोत. आणि आज नारायणजी अगिवले काकांच्या शुभास आपण टॉस करू, ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांच्या शुभास आपण टॉस करूया. आमचे मित्र समीर भोईर देखील जॉईन झालेत, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. सर्वात पुन्हा एकदा आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठान आयोजित स्वर्गवासी डॉक्टर दत्ता सामंत चषकामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सामना क्रमांक 4 आपण पाहतोय. पहिल्या फेरीमधील साईका दिवाना सांगोडे विपक्षामध्ये लेट दीपकदादा भोईर प्रतिष्ठान धामणगाव आणि हा टॉस आपण इथे करत आहोत. एका बाजूला बीएस स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेचं नाव आहे बीएस स्पोर्ट्सचा कॉल आहे आणि कॉल येतोय.
नाणेफेक सध्या जिंकली आहे. आपण पाहतोय स्वर्गवासी डॉक्टर दत्ता सामंत असा कॉल आलाय आणि नाणेफेक सध्या जिंकली आहे आणि काकाने मंचावर द्यावं त्यांना पण पहा. टॉस सध्या या ठिकाणी जिंकलाय टीम लेट दीपकदादा भोईर प्रतिष्ठान धामणगाव संघ. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकांमध्ये टॉस तुझ्यासाठी ॲज अ कॅप्टन किती इम्पॉर्टंट होता? आम्हाला हा टॉस होता. आम्हाला बॉलिंग करायची होती आणि आम्ही बॉलिंग घेणार आहे. समोरचा संघ पाहिला तर साईका दिवाना संघ अगदी ताकदीचा संघ आहे. त्या टिटवाला परिसरामध्ये आपण पाहिलं त्यांच्या समोर प्रथमतः गोलंदाजी घेतली आहे. या परिसरामध्ये तुम्ही प्रथमतः त्या संघासमोर खेळणार आहात आणि त्यांच्यासमोर गोलंदाजी करत असताना किती धावांचा टार्गेट पासून त्यांना रोखण्याचा प्रयत्न असेल? 35-36. आणि ॲज अ कॅप्टन एक प्रमुख गोलंदाज असे 2 गोलंदाज कोणते असेल की ज्यांच्यामध्ये संपूर्ण या सामन्याची ॲज अ कॅप्टन म्हणून भूमिका देशील? नयन आहे, विनय आहे. आणि संपूर्ण स्पर्धेचं आयोजन पाहता हे मैदान आपण पाहिलं अगदी 360 मैदान आहे आणि स्पर्धेचं जे आयोजन केले त्याबद्दल ॲज अ कॅप्टन काय भूमिका असेल? खूप चांगलं आयोजन केलं आहे. आम्हाला इकडे खेळायची सुवर्ण संधी आहे. त्यांच्यावर आम्ही त्यांचे आभार मानतो. साईका दिवाना संघाचा कॅप्टन आमच्या समोर आहेत. आपण टॉसचा कॉल देखील केला होता मात्र टॉस आपल्या बाजूने आला नाहीये. आता प्रथमतः तुम्हाला फलंदाजी करायची आहे. जर तू टॉस जिंकला असता तर तू डिसिजन काय घेतला असता? टॉस आणि जे हवं होतं ते तुझ्या मनासारखं झालंय. टॉस जिंकला, बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना धामणगाव संघासमोर किती माइंडसेट असेल की किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? टार्गेट आणि या संपूर्ण ॲटमॉस्फिअर पाहता या स्पर्धेबद्दल ॲज अ कॅप्टन काय भूमिका असेल? स्पर्धा तर खूप छान आहे. आम्हाला दिल्याबद्दल तुमचा आभार. आणि आपण नक्कीच एक मोठी मॅच नंतर पाहायला मिळेल. हां, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टीम लेट दीपकदादा भोईर प्रतिष्ठान धामणगाव वन द टॉस आणि इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. थँक्यू सो मच. त्या ठिकाणी आपण जाऊया पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅच कडे. थँक्यू.
करण्यासाठी दोन धुरंधर सलामीची ओपनिंग पेर दाखल झाली आहे. पहिला चेंडू इथे पहा काय जबरदस्त चेंडू एक्झिक्यूट केला. अतुल पाटील त्या ठिकाणी यष्टांच्या पाठीमागे आहेत. एक मास्टर माइंड खेळाडू लेजेंडरी क्रिकेटर या घोटगाव गावचा. पहिला चेंडू भुवन पाटीलचा जबरदस्त आपण पाहिला. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित त्या ठिकाणी. एक टप्प्याने चेंडू उचलला फेकला. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे. फेक ही थोडी खराब आहे. रनिंग बिटवीन द विकेट जबरदस्त पाहिले आणि तिथं विकेट मिळण्याच्या चान्सेस खूप सारे होता. चेंडू जर योग्य फेकी झाली अशी मात्र तिथनं धावा कंप्लीट झाल्या त्या म्हणजे 2 आणि सध्या संघाचा अकाउंट ओपन होते 2 धावेने. स्वीशीटचा फटका काय देखना फटका सध्या सजवलाय प्रज्वल दलवीच्या बॅट मधून. पॅटर्न स्ट्रोक सध्या सजवत असताना हा चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंटच्या वरतून सीमा पार षटकार. रुपेश पाटील पहारे यांच्याकडनं प्रज्वल दलवीच्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅशबॅक आलाय. पहिला दर आलाय. प्रज्वल दलवी हाईट कम फाईट ज्यादा नेहमीच करतो मॅच मध्ये. त्याचं नाव आहे प्रज्वल दळवी आणि इथे पुन्हा एकदा आपण पाहिलं काय फटका एक्झिक्यूट केलाय. जबरदस्त फटका. पॅटर्न स्ट्रोक आहे. आवडतीचा स्ट्रोक त्याचा आहे आणि तो फटका खेळला इथे. भुवन वरती आक्रमक असताना प्रज्वल दलवीने ठोकलाय हा दमदार षटकार. षटकार जबरदस्त बॅटिंग करायचा षटकार ठोकलाय. काल एक सांगोडे संघ होता. आज एक आहे. उद्या देखील एक सांगोडे संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. इथे अपील 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 स्ट्रॉंग आहे. अपील उचलून धरली. फलंदाज होईल बाद. फुल टॉस सैन्यवरती देखील फटका कन्वर्ट करता आला नाहीये. तिथनं स्वतःच नाराज आहेत प्रज्वल दलवी स्वतःवरती आणि या चेंडूला अगदी लॉलीपॉप चेंडू संबोधतात. तो चेंडू त्याचा अगदी बॅटवरती दिला होता मात्र तिथे अगदी यष्टांचा मधोमध सापडला. इट इज LBW. फलंदाज बाद. आम्हाला उपलब्ध करून दिले त्याबद्दल शिवप्रभात अंबडी नका या मैदानाचे सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय पुन्हा एकदा आभार व्यक्त आणि सहर्ष स्वागत देखील. खूप चांगली मोठी लाख मोलाची भूमिका त्यांनी घेतली. हे मैदान उपलब्ध करून दिलं आणि त्यांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आभार देखील व्यक्त करूया. ₹200 कॅशबॅक जमा झालाय. फुल टॉस आहे. फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा षटकार ठोकलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा षटकार. जर चुकी कराल तर तिला माफी नाहीये कारण फुलटॉस वरती पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला प्रज्वल दळवी आणि तिथनं त्याच प्रकारचा फटका सजवण्यासाठी भाग पडला. तो पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पाहिला. षटकार ठोकला प्रथमेशने. हा फटका पहा किती जबरदस्त फटका. चेंडू जाईल स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या क्षेत्रामध्ये. चेंडू थांबणार नाहीये. पुन्हा एकदा मिळतील धावा. 4 येईल चौकार.
आहे टीम क्रिशा 11 आई गावदेवी स्पोर्ट्स थोंडा वडोली संघ. कारण प्रथमतः आपण पाहिलं तर 16 धावा केल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये, पहिल्या षटकामध्ये टीम श्री हनुमान घोटगाव संघाने. आणि तिथनं त्यांच्यावरती एक पाऊल पुढे जात असताना पाहिलं आपण या षटकामध्ये तब्बल 18 धावा, 2 धावा एक्स्ट्रा केल्यात त्यांनी त्या सरासरीपेक्षा. आणि नेहमीच आपण म्हणतो प्रत्येकाच्या एक पाऊल पुढे राहायचं असतं आणि ते थोंडा वडोली संघाने पुन्हा ते सिद्ध करून दाखवलंय. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 9 धावा प्रथमेशने खर्च केल्या होत्या, त्याच पाऊलावरती पाऊल ठेवून त्यापेक्षा कमी धावा आता सूरज पस्तेला द्याव्या लागतील, तेव्हाच कुठेतरी बरोबरी होऊ शकेल 2 षटकांमध्ये. क्रिकेटच्या पटलावरती दोन्ही संघांचं या भिवंडी तालुक्याच्या पटलावरती आदराने नाव घेतलं जातं. त्याचं कारण आहे त्यांचा खेळ, त्यांचा क्रिकेट अगदी प्रगल्भ डेव्हलप झालाय. स्वतःच्या संघाचा खेळाडूंना, स्वतःच्या गोलंदाजांना, संपूर्ण संघाचा फिल्डरांना, संपूर्ण संघाला त्याने डेव्हलप केलंय. आणि आपण नेहमी म्हणत असतो एखाद्या गावापासून सिटीची डेव्हलपमेंट होते तेव्हा कुठेतरी ते प्रगल्भ सिटी तिथे तयार होत असते. आणि तेच पुन्हा एकदा या ठिकाणी प्रगल्भ टीम एक स्वतःला सिद्ध करण्याची सिद्धता या दोन्ही संघाने इथे क्रिकेटच्या पटलावरती स्वतःला परिपक्व बनवण्याचं काम केलंय. आणि ती परिपक्वता अनेकदा दोन्ही संघाने इथे करून दाखवली आहे. मागच्या सीझनचा चॅम्पियन राहिल्या स्पर्धेचा श्री हनुमान घोटगाव संघ. इथे फटका फसलाय, चेंज ऑफ द पेस केला भुवन, त्या ठिकाणी आला, इथे झेल पकडली जाईल, मिस्टेक होणार नाहीये. सूरज पस्ते नाम ही काफी है, त्याने आल्या पहिल्या चेंडूवरती आवेश भोईरची विकेट मिळवून दिली आहे. मोठी विकेट, मोठा मासा घाल लागतोय. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्या जाळ्यामध्ये अडकवले फलंदाज. सूरज पस्तेने आवेश भोईरला फलंदाज बाद. एक जबरदस्त चेंडू सुद्धा पाहिला या स्पर्धेसाठी आपण पाहिला. गुलशन शेलार आणि शैलेश शेलार खूप सारे मेहनत घेत आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये बारकाईने लक्ष देत आहेत. आणि हे संपूर्ण आम्ही कुंदेकर माऊली प्रतिष्ठानची संपूर्ण टीम सध्या प्रत्येक जण आपापल्या वाटेला जे काम येईल ते प्रत्येक जण आपल्या करताना पाहायला मिळतं. आणि त्याचमुळे ही स्वतः स्पर्धा आपल्याला 4थ्या पर्वामध्ये यशस्वीरित्या संपन्न होताना पाहायला मिळते. 3 पर्व तर यशस्वी झाले, 4थ्या पर्वामध्ये आपण आहोत. आणि 4थ्या पर्वामध्ये मैदान वेगळं आहे, मात्र जी टुर्नामेंट आहे जे इथे पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक प्रतीक पाटील चेंडू खाली आला, इथे वा वेल जज अँड टेकन, अजून एक धक्का. सूरज पस्ते नाम बडा काम भी बडा, हे सध्या पुन्हा एकदा त्याने सिद्ध करून दाखवलंय. आणि 2 चेंडूवरती 2 मोठे धक्के दिलेत. फलंदाजी करणारा संघ क्रिशा 11 आई गावदेवी स्पोर्ट्स थोंडा वडोली संघाला शैलेश देखील बाद झालाय. सुभाष पाटील हे देखील उपस्थित झाले, त्यांचं आपण देखील सहर्ष स्वागत करूया. ट्रिपल एस केबल नेटवर्कचे प्रॉपरायटर आहेत. स्पर्धा ही कुंदेकरांची आपण पाहतोय आणि त्या स्पर्धेमध्ये अनेक मोठमोठे स्टारकास्ट संघ अनेकदा आपण पाहिले. या सीझन मध्ये देखील मोठे स्टार संघ पाहिले. कालच्या दिवसाची एक मॅच आपली कंप्लीट होणं बाकी आहे. मायू 11 धामणगाव विपक्षामध्ये सिकंदर स्पोर्ट्स महापोली, तर मोठमोठे स्टारकास्ट संघ आपण पाहिले. दोन चेंडूवरती 2 विकेट्स, तिसरी विकेट मिळेल का? सूरज पस्ते नवीन फलंदाज आलेत मैदानावरती, करण आलेत, ज्याच्या नावामध्ये आहेत रन, त्याला आता करावे लागतील रन्स. नाव आहे करण आणि करणला देखील चांगला खेळ करावा लागेल. समोर प्रथमेश सालके आहे,
त्याच्या सोबतीने चांगल्या डावाला साथ द्यावी लागेल, चावाला आकार देण्याचा प्रयत्न करावे लागतील. शॉर्ट बट स्वीट इनिंग खेळावी लागेल. इथे पहा हॅट्रिक कंप्लीट झाले. परफेक्ट सटिक यॉर्कर. यश त्यांचा फर्निचर केले गेले उद्ध्वस्त. यू विल मिस, आय विल डेफिनेटली इट. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक कंप्लीट झाले. जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत गोलंदाजासाठी. काल एक कंप्लीट झाले, आजच्या दिवसामधील पहिली आहे. कालच्या दिवसामध्ये कंप्लीट झाली, आजच्या दिवसामध्ये पहिली हॅट्रिक कंप्लीट केली. स्पर्धेची दुसरी हॅट्रिक. सिकंदर स्पोर्ट्स महापुली टीमचा वसीम पहिला गोलंदाज आपण पाहिला, त्याच्या माध्यमातून पहिली हॅट्रिक कंप्लीट झाली. दुसरी हॅट्रिक सध्या कंप्लीट होताना पहिली. काय परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटमध्ये दोन गोष्टींचा सन्मान नेहमी केला जातो, आदराने ते गोष्टींचा सन्मान केला जातो. एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि त्याच्या नंतर परफेक्ट यॉर्कर. भारतरत्न हे नाव क्रिकेटच्या पटलावरती या वर्ल्ड मध्ये आदराने घेतलं जाणार नाव आहे. सचिन रमेश तेंडुलकर आणि परफेक्ट यॉर्कर. अक्षय पाटील संघाचा तारणहार, संघाचा प्रमुख खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिले जातं. अनेकदा त्यांनी मोठमोठ्या इनिंग संघासाठी खेळल्या. जिथे संघ अडचणीत, तिथे जिथे परिस्थिती गंभीर, तिथे अक्षय पाटील खंबीर. ही परिस्थिती नेहमी पाहिली आणि अक्षय पाटील ही भूमिका पुन्हा एकदा बजावेल का, की 4 मध्ये 4 विकेट्स घेण्याचा विक्रम पुन्हा एकदा करेल का सूरज पस्ते. तिसरा चेंडू काय जबरदस्त एक्झिक्यूट केला, काय जबरदस्त चेंडू पाहिलाय. या गावचं आपण वैशिष्ट्य पाहिलं. तब्बल 50, 52, 53 वर्षाहून अधिक काल क्रिकेटच्या काळावरती अधिराज्य गाजवणारं गाव म्हणजे श्री हनुमान गोडगाव गाव. आणि त्याच्या जोरावरती आपण पाहिलं अतुल पानवे असतील, त्याच्यानंतर आशिष पाटील, सागर पाटील, सूरज पस्ते. ही नावं खूप चर्चेतली नावं आहेत त्या क्रिकेटच्या पटलावरती गोडगाव गावची. आणि ते क्रिकेट पुन्हा एकदा डेव्हलप करत असताना पुन्हा एकदा सूरज पस्तेने 3 मध्ये 3 विकेट्स मिळवून दिल्यात. इथे देखील कटर चेंडूचा वापर केला. पहा किती चपलाईने चेंडू पर्यंत पोहोचले. पहा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फेकी झाली आहे. इथे फेकी कंप्लीट असते तर विकेट्स अजून मिळाले असते, मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. अक्षय पाटील अशा सिच्युएशन मधून देखील संघाला त्याने पुन्हा जिवंत करून देण्याचं कार्य अनेकदा केले. आणि सोबतीने आपण पाहतोय संघाचा परफेक्ट ऑलराऊंडर मिस्टर प्रथमेश थालके. प्रथमेश हे नाव खूप क्रिकेटच्या पटलावरती चर्चेत असतं. आपल्याच परिसराला बिलॉंग करणारा वारेट गावचा सुपुत्र, ऑल इंडिया आयकॉनच्या भूमिकेत अनेकदा पाहिलं प्रथमेश ठाकरे. फुंडे गावचा उरण तालुक्यातील प्रथमेश म्हात्रेला आपण पाहिलंय. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न, फटका फर्स्टला. इथे झेल सोडली, कॅच ड्रॉप. अक्षय पाटीलला जीवनदान दिलंय. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जिंका मॅच, हे सूत्र हाती घेऊन खेळायचं असतं. इथे अक्षय पाटील सारख्या तगड्या फलंदाजाला जीवनदान दिलंय आणि कितवर हा झेल महागा ठरेल हे पाहावं लागेल. सूरज पस्ते थोडे नाराज आहेत कारण गोलंदाजी अतिशय जबरदस्त करताना पाहायला मिळालेत, मात्र त्याच्यावरती ही झेल सध्या सोडली आहे. चेहऱ्यावरती कुठेतरी सूर्य देवताचे प्रखर किरण आली असतील, त्याच्यामुळे ही सध्या झेल कंप्लीट करता आली नाहीये. प्रयत्न चांगले केले, मात्र प्रयत्न चांगले करत असताना 2 धावा देखील तिथे कंप्लीट केल्यात. इथे पुण्याचा फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट स्पेलेकच्या क्षेत्रामध्ये. इथे वेल सेशन टेकन, अजून एक विकेट. जिथनं अक्षय पाटीलला जीवनदान मिळालं होतं तिथनं त्याला मोठा डाव कंप्लीट करता आला नाहीये. पुन्हा एकदा सूरज पस्तेने 4थी विकेट या षटकामधील घेतली आहे. अक्षय पाटील देखील होईल बाद. 4 धावा खर्च केल्या, 4 विकेट्स मिळवल्या. गोलंदाजी आवडल्या असेल तर टाळ्या वाजवत आहेत सूरज पस्ते साठी. नाम बडा और उससे भी बड़ा काम. आणि काय गोलंदाजी केली आहे सूरज पस्ते. नवीन फलंदाज इथे आलेत. विराज
मोठे स्टार का सध्या डगआउटच्या असायला आहेत. सध्या तरी मी म्हणेन प्रथमेश ठालकेवरती खूप काही निर्भर आहे. हर्षल पाटील नवीन गोलंदाज, अजून एक नवीन उभरता सितारा स्टार खेळाडू बनण्याच्या तयारीत आहे. भुवन पाटील नंतर हर्षल पाटील देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे या संघाचा. 22 झाल्या, 2-2 22 गडी गमावले गेले आतापर्यंत 5. निम्मा संघ गारद झाला. अर्धापेक्षा खेळाडू डगआउटच्या असायला परतले. त्यामध्ये प्रज्वल दळवी, शैलेश भोईर, त्यानंतर अक्षय पाटील बाद झाले. आवेश भोईर देखील बाद झाले. शैलेश बाद झाले ती आणि करण देखील बाद झाले. असे 5 खेळाडू इथे बाद झालेत. 22 धावा झाल्यात. जिंकण्यासाठी 57 धावांचे टार्गेट आहे. 12 मध्ये 35 करायचे आहेत. 12-35चं इक्वेशन हे समीकरण कशा प्रकारे आता इथनं प्रथमेश साळके आणि त्याच्या सोबतीने आलेला फलंदाज विराज कशा प्रकारे डावाला पुढे नेतील. 12 मध्ये 35 करतील का? समोर आला हर्षल पाटील. आशिष पाटीलने ठोकलेले 2 षटकार हे संघाच्या विजयामध्ये अडथळा निर्माण करून दिलाय. प्रज्वल दळवी आपण मॅच कंप्लीट झाल्यानंतर आपला 200 रुपयाचा कॅशबॅक आहे ते घेऊन जायचं आहे. इथे पहा काय जबरदस्त झेल टिपली या ठिकाणी. बॉलर बॅक ड्राईव्ह फटका होता आणि तिथं काय जजमेंट केलं. एवढ्या स्पीडने कॅच कॅरी केली आहे हर्षल पाटील. पुन्हा एकदा वेल जज अँड टेकर. फलंदाज अजून एक बाद. नवीन फलंदाज दाखल झाला मैदानावरती. 8व्या क्रमांकावरती गुड्डू. आल्या पहिल्या चेंडूने फुल टॉस वरती ठोकलाय. षटकार 6 धावा. षटकार ठोकलाय. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन, नो आर्ग्युमेंट्स या ठिकाणी आपण पाहतोय. षटकार आलाय मात्र गुड्डूने पहिल्या चेंडूने ठोकला षटकार. बीमर चेंडू आहे आणि प्लस 6 रन 7 धावा इथे आल्यात. लीगल बीमर चेंडू आहे. हाईट वेजचा खूप वर चेंडू होता आणि या ठिकाणी आपण बीमर चेंडू घोषित करत आहोत. पंच कोणत्याही प्रकारची जर आपल्याला या ठिकाणी दोघांनी चर्चा करा आणि मग त्या ठिकाणी आपण योग्य डिसिजन द्या. कारण कोणत्याही संघाला आपण इथे योग्य डिसिजन देणार आहोत. कोणत्याही प्रकारच्या कोणत्याही संघाला त्याचा भूदंड भुगतावा लागणार नाही याची काळजी घ्या, दक्षता घ्या. जो डिसिजन असेल तर आपण दोन्ही पंचांनी चर्चा करून आपण मग डिसिजन द्यायचा आहे. जर तुमच्या मनात कोणत्या डिसिजनला घेऊन जर आशंका असेल तर लगेच आपण रिव्ह्यू घ्या. फक्त पंचांनी जो डिसिजन दिला त्यावरच आपण तो फक्त रिव्ह्यूची मागणी करू शकता. कोणत्याही संघाच्या खेळाडूने ती रिव्ह्यूची मागणी करू नका कारण तो आपण रिव्ह्यू देणार नाहीयेत. आणि कोणी बाहेरून इथे आर्ग्युमेंट करू नका. खेळाडूने फक्त इथे चर्चा करा. फक्त आपण कॅप्टनला ती मुभा दिली आहे की चर्चा करण्याची, त्यामुळे सगळ्याच खेळाडूने इथे आर्ग्युमेंट करू नका. फक्त कॅप्टनला आपण ती संधी देतोय आणि कॅप्टननी ती फक्त चर्चा करायची आहे. आपण मनुष्य आहोत आणि मनुष्यामध्ये पंच देखील मनुष्यच आहेत आणि त्यांच्याकडनं ही चुकी होते. आपण त्याची सुधारणा करत आहोत. यानंतर कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट आला तर संघावरती कारवाई केली जाईल हे देखील लक्ष द्या. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसायचे आहेत.
गुड्डूने आल्याला पहिला चेंडू ठोकला षटकार. फ्रीटचा चेंडू आहे. इथे देखील फटका चांगला आहे. फ्रीटचा चेंडू आहे. चेंडू गॅदर केला जाईल मात्र इथे झेल सोडली आहे आशिष पाटीलने. चेंडू निसटलाय जाईल सीमा पार. फ्रीटच्या चेंडूवरती हा सोडलाय चौकार. आशिष पाटीलकडनं ही चुकी होणं स्वाभाविक दिसत नाही. 10 चेंडू 24 धावा. 24 धावा कारण 10 चेंडू 24 धावा. इथे 12th मॅन आहे, स्कोरर आहे. ऑनलाईन स्कोरिंग आपण करतोय त्याच्यामुळे नो आर्ग्युमेंट्स. अदरवाइज यू आणि युअर टीम पनिश. तुमच्या संघाला पनिशमेंट केली जाईल. दहा चेंडू 24 धावा. समीकरण आता सोपं होण्याच्या दृष्टिकोनात आपण वाटचाल करतोय. क्रिशा 11 आई गावदेवी धोंडा वडवली संघ गुड्डू याने 2 चेंडूवरती सामन्याचं चित्र विचित्र करून टाकलंय. काय फलंदाजी केली. षटकार चौकार असे 2 चेंडू आलेत. फुलटॉस आहे. फटका फसला. क्षेत्ररक्षक इथे उपस्थित होतील का प्रयत्न करताय. वाह वाह काय जबरदस्त ॲथलेटिक एफर्ट्स दाखवलेत. भुवन पाटील त्या ठिकाणी उपस्थित होतात. दाद दिली पाहिजे झेलची अफलातून. मी तर म्हणेन कॅच नव्हे तर ही श्री हनुमान घोटगाव संघाने पकडलेली मॅच आहे. जबरदस्त वेल जज अँड टेकन. शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूवरती वाट पाहिली, नजर ठेवली आणि वेगाने चेंडूवरती धावत गेले. ॲथलेटिक एफर्ट्स. जबरदस्त झेल कॅरी केली आहे इथे भुवन पाटीलने. आणि ते फलंदाज गुड्डूचा खेळ देखील झाला समाप्त. फलंदाज बाद. आणि मी विनंती करेन डीजे मनोज कुंदे यांना विनंती करतो आपण मंचावरती. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. कुंदे गावचे उद्योगपती आहेत आणि डीजे क्षेत्रामध्ये मंडप व्यवसायामध्ये एक या परिसरामध्ये कार्यरत असलेलं व्यक्तिमत्व मनोज यांना आपण विनंती करू मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम. नऊ चेंडू आणि धावा करायचा आहे 24 धावा. भुवन पाटीलने जबरदस्त झेल कॅरी केलाय. जिथे ही झेल घेणं सोपं नव्हतं ते सोपं करून दाखवलं. हे भुवन पाटीलच करू शकतो. इथे पहा यस्त्यांच्या मधोमध सापडलाय आणि बॅटेज आहे. पंचांनी सांगितलं इथं 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न आहे. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न इथे 3 धावा कंप्लीट झाल्यात. पहा चुकी झाली आहे. अतुल पाणवे यांच्या हातामध्ये चेंडू फेकला नाही त्यामुळे कुठेतरी चेंडू पायावरती आदळला. तिथनं 3 धावा कंप्लीट केल्या. धोंडा वडवली संघ जिंकणं आमच्या रक्तात आहे आणि जिंकणं आमचा स्वाभाविक गुण आहे. जरी आमचे खेळाडू बाद झाले असे 7 तरी देखील आम्ही सामना हा झुकवण्याची ताकद आमच्या रक्तात आहे. पुन्हा त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. जीवनाच्या वाटेवरती अनेक खडतर अडथळे येत असतात मात्र त्या अडथळ्यांना सामोरं जाण्याची ताकद कुवत क्षमता आमच्यामध्ये आहे. आणि ते दाखवत असताना क्रिशा 11 नावाने हा संघ खेळतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स धोंडा वडवली संघ जरी 7 खेळाडू बाद झाले असेल 9व्या क्रमांकाचा खेळाडू आला त्याने देखील डावाला सावरण्याची ताकद जिद्द दाखवली आहे. हा धोंडा वडवली संघच फक्त करू शकतो. इथे अलौंदकारी फटका चांगला आहे. सागर पाटील तिथे उपस्थित आहे. चेंडू अडवला फेकलाय तोपर्यंत अतुल पाणवे त्या ठिकाणी उपस्थित आहे. यष्ट्यांच्या मागे 1 धाव आली आहे. या कंडिशन मधून धोंडा वडवली संघ जिंकू देखील शकतो, पराभव होऊ शकतो. मात्र काय जिंकण्याची ईर्ष्या मनामध्ये जे कॉन्फिडन्स लेवल आहे येणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या हे सिद्ध पुन्हा एकदा धोंडा वडवलीकरांनी सिद्ध करून दाखवलंय. सिद्धता हा खूप मोठा शब्द आहे आणि खऱ्या अर्थाने त्याचा फायदा या संघाने घेतलाय. 7 मध्ये 20 करायचे आहेत. जिथे 12 मध्ये 35 होत्या तिथनं 5 मध्ये 15 आल्यात. फटका फसलाय. स्वतः यष्टीरक्षक अतुल पाणवे आले. झेल खाले. वेल जज केलंय. विकेटचं पतन या ठिकाणी होईल. झेल कंप्लीट आणि षटक झालंय कंप्लीट आणि 6 मध्ये आता करायचे आहेत 20 धावा.
केलाय. बीमर बॉल आहे आणि त्यावरती ठाबा ठोकल्या त्या दोन. पुन्हा एकदा सोने पे सुहागा, सोने पे सुहागा. आणि या ठिकाणी 3 धावा प्लस मध्ये 6 चेंडू. फ्रीडचा चेंडू आहे 6 मध्ये करायचा आहे 17 धावा. आशिष पाटील पुन्हा एकदा फटका चांगला आहे तिथे. सूरज पस्ते आला चेंडू खाली, झेल खाली चेंडू फेकलाय, गॅदर केला. इथे काय घडले पाहावं लागेल. दोन धावा कंप्लीट झाल्यात. एखादा डिसिजन कुठेतरी आपण योग्य आला नाही, त्याच्यानंतर अशा प्रकारचे चित्र अनेक मॅचेस मध्ये आपण पाहिलंच आणि तेच चित्र पुन्हा एकदा इथे घडत असताना आपण पाहतोय. श्री हनुमान गोडगाव संघ कुठे प्रकारे अंपायर वरती इथे आपण वाद करू नका. प्रत्येक श्रेणीवरती वाद करणं स्वाभाविक गुण नाही आपल्या क्रिकेट खेळामध्ये आणि चांगले खेळाडू आपण आहात याची गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करण्याची वेळ आता आली आहे. 5 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. कधी धोंडा वडवलीकडे सामना तो, कधी घोडगाव, कधी घोडगाव तर कधी धोंडा वडवली. असा सामना रंगत वाढत चालले, मात्र थांबायचं नाव घेत नाहीये आणि रंगत नसेल तर मॅच मध्ये मजा देखील नाहीये. फटका फसला इथे. आशिष पाटील स्वतः चेंडू खाली आला. इथे झेल पकडली जाईल आणि 9व्या विकेट सध्या इथे गमावलाय. फलंदाज इथे होईल बाद. विराज इथे बाद झालाय. जो आशेचा किरण होता तोच इथे सध्या बाद झालाय आणि आशेचा किरण मावळत असताना मावळतीला चाललाय. आशेचा किरण सध्या मावळतीला चाललाय. सूर्य देवता जसे मावळतीला जातात तसा अंधार पसरतो, त्याप्रमाणे मावळतीला जात असताना इथे विराज बाद झाला आणि संघ देखील अशा अंधाराच्या दाट शांततेकडे सध्या जाताना आपण पाहतोय. क्रिशा 11 धोंडा वडवली संघ. यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे SKDC DCC साईका दिवाना सांगोडे विपक्षामध्ये संघ आहे लेट दीपक दादा भोईर प्रतिष्ठान धामणगाव संघ. दीपक दादा भोईर यांच्या नावाने संघ उतरले जे आज आपल्यात नाहीयेत, त्यांच्या नावाने आपण हा संघ खेळताना पाहतोय. आमचे मित्र अक्षय भोईर थेट राजस्थानवरून या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत आणि धामणगाव संघाला त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. चांगला चेंडू आहे, कटर चेंडू. इथे पहा ऑल आउट करण्याची चान्स आहे मात्र संधी गमावली आहे. इथे धाव नाहीये. कलेक्ट केलेला चेंडू आहे, तिथं धाव देखील नाहीये. पंचाने योग्य डिसिजन दिला. आता आशिष पाटील चालाक चाणाक्ष बुद्धीचा चतुर खेळाडू आहे आणि तिथनं त्याने पुन्हा सिद्ध करून दाखवलंय. थोडीफार काळामध्ये आपण पाहिलं चेंजेस केले त्याने गोलंदाजामध्ये. अनेकदा पाहिलं वेगवान चेंडू टाकायचा. इथे फटका उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. इथे पहा षटकार आहे 6 धावा. पाहावं लागेल तिथे. धामणगाव संघ आपण तिथे आहात. षटकार घोषित केला त्या ठिकाणी. प्रत्येक चेंडूचे रिव्ह्यू नसणार आहे. इथे समीर भोईर षटकार. ओके थँक्यू. या ठिकाणी षटकार तर आलाय. मॅच अजून जिवंत आहे मित्रांनो, सामना अजून संपलेला नाहीये. तीन चेंडू मध्ये करायचे होते 15. अलाउन द कार्पेट. फटका चांगला आहे. सूरज पस्ते तिथे वेगाने आलाय. चेंडूवरती झेपावलाय. चेंडूची फेकी झाली. इथे ऑल आउट होईल का संघ आणि इथे संघ ऑल आउट झालाय. सामना जिंकलाय श्री हनुमान घोडगाव संघ. ऑल आउट झालाय संघ आणि सामना जिंकलाय. या ठिकाणी श्री हनुमान घोडगाव संघ पुन्हा एकदा चॅम्पियन संघ. चॅम्पियन होण्याच्या दृष्टिकोनातून पहिला पाऊल तर पुढे टाकलंय
आणि आपण नेहमी म्हणत असो मराठी पाऊल पडते पुढे, त्याप्रमाणे या संघाचं पहिलं पाऊल देखील पुढे पडत चाललंय. पहिला सामना तर त्यांनी बलाढ्य संघाला परास्त करून जिंकलाय. हार्ड लक टीम धोंडा वडवली संघ आणि वेल प्लेड टीम श्री हनुमान खोडगाव संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू ठरलाय. मॅच समोर आपण पाहू शकाल जितना पहिला सूरज पस्तेने 7 चेंडूमध्ये 12 धावा केल्या. आशिष पाटीलचं योगदान होतं 3 मध्ये 12 धावा 2 षटकार. त्याच्याच जोरावरती हा सामना आतापर्यंत जिंकलाय. त्यानंतर हर्षलने केले 4 चेंडूमध्ये 10 धावा. भुवनने 5 चेंडूमध्ये 9 धावा केल्या होत्या. गोलंदाजीचं अनालिसिस पाहिलं प्रथमेशने 9 धावा खर्च करून 2 विकेट्स मिळवल्या एका षटकामध्ये. आवेश भोईर 10 धावा 1 विकेट. प्रज्वल दलवी तब्बल 16 धावा 1 विकेट मिळवली नाही. शैलेश भोईर ज्याने 19 धावा खर्च केल्या. सेकंड इनिंग मध्ये आपण पाहिलं प्रथमेशच्या 10 धावा 3 चेंडूमध्ये. गुड्डू आले त्याने 3 मध्ये 10 धावा. प्रज्वल दलवी 4 मध्ये 8 आणि रोहितचं आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 7 धावा. गोलंदाजी अनालिसिस पाहिलं सूरज पस्ते ज्याने 4 धावा खर्च केल्या एका षटकामध्ये 4 विकेट्स मिळवल्या. आणि हर्षलने आपण पाहिलं 15 धावा खर्च करताना 3 विकेट्स. आशिष पाटील ज्याने 12 धावा खर्च करताना 1 विकेट. आणि भुवन तर आपण इथे पाहतोय मॅन ऑफ द मॅच खेळाडू होते वन अँड ओनली